स्वागत सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी। न्यायालयाचे स्थगिती आदेश असतानाही विशाळगडावर ठराविक समुदायाला लक्ष्य करून निष्कासनाची कारवाई करण्यात आली। या कारवाईचा निषेध म्हणून मुंब्रा येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी मर्जिया शानू पठाण यांच्या नेतृत्वाखाली मूक मोर्चा काढून निदर्शने केली। यावेळी निदर्शकांनी पोलिसांना निवेदने दिले। विशाळगडावर उभी करण्यात आलेली दुकाने आणि घरे प्रशासनाने कोणतीही पूर्वसूचना न देता पाडली आहेत। ठराविक समाजाला लक्ष्य करून ही कारवाई करण्यात आली। ही कारवाई करण्यासाठी धार्मिक द्वेष पसरवणाऱ्या काही संघटनांचा हात असल्याचा आरोप करीत ही निदर्शने करण्यात आली। यावेळी निदर्शकांनी तोंडाला काळ्या फिती बांधल्या होत्या। या प्रसंगी मर्जिया पठाण यांनी सांगितले की न्यायालयाने निष्कासनाची कारवाई करण्यास स्थगिती दिली। जोपर्यंत अंतिम निकाल येत नाही तोपर्यंत कारवाई करू नये असे स्पष्ट आदेश असतानाही दोन धर्मांमध्ये आलबेल असताना तणाव निर्माण करून राजकारण करण्याचा डाव काही लोकांनी आखलाय। देशातील सामाजिक शांतता नष्ट करण्यासाठी कृत्य केले जात असून त्याचा निषेध करण्यासाठी हा मूक निदर्शने करण्यात येत आहे असे त्यांनी सांगितले। दरम्यान यावेळेस आंदोलकांनी पोलिसांना निवेदन देऊन सामाजिक अशांतता निर्माण करणाऱ्या लोकांवर कारवाई करण्याची मागणी केली। भारतीय संविधानाने प्रत्येक भारतीय नागरिकाला कलम 21 नुसार जगण्याच्या अधिकाराची हमी दिली। कायद्यानुसार हा अधिकार हिरावून घेतला जाऊ शकत नाही। या अधिकाराद्वारे प्रत्येक भारतीयाला सन्मानाने जगण्याचा अधिकार समाविष्ट करण्यात आलेला आहे। म्हणूनच समाजातील शेवटच्या व्यक्तीला त्याचा मूलभूत अधिकार मिळवून देण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे। यासाठी सर्वांनी जबाबदारीचे भान ठेवून कर्तव्यपूर्ती करावी असे आवाहन राज्यस्तरीय आदिवासी विकास आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी काल केले। राज्यस्तरीय आदिवासी क्षेत्र समितीची आढावा बैठक जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे आयोजित करण्यात आली होती। त्यावेळी ते बोलत होते। त्यावेळी जिल्हाधिकारी अशोक शिंगारे, अप्पर आदिवासी विकास आयुक्त श्री दीपक कुमार मीना, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, पोलीस अधीक्षक डॉक्टर डी स्वामी, अप्पर जिल्हाधिकारी मनीषा जायभाये, धुळे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर रुपाली सातपुते, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी राजेंद्र कुमार हिरवळे आदी अधिकारी कर्मचारी विभागाचे प्रमुख उपस्थित होते। जानेवारी 2024 मध्ये प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान योजनेबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली होती। त्यानंतर त्याच महिन्यात कातकरी या आदिम समाज जमातीच्या सर्वांगीण विकासासाठी श्री पंडित व तत्कालीन कोकण विभागीय आयुक्त यांची बैठकी संपन्न झाली होती। या दोन्ही बैठकांमध्ये शासन स्तरावर आदिवासींच्या संबंधित कामाविषयींच्या जबाबदाऱ्यांची निश्चिती करून सर्व संबंधितांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या होत्या। या पार्श्वभूमीवर दिलेल्या सूचनांचे पालन किती प्रमाणात झाले त्याबाबत झालेली प्रगती तपासण्यासाठी ही आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती। ठाणे स्थानकापासून लांब अंतरावरून परत येण्याचे भाडे मिळत नसल्याने आणि कमी अंतरासाठी अधिकचे इंधन आणि वेळ खर्ची पडत असल्याने रिक्षा चालक थेट नकार देत असल्याने ठाणेकरांच्या नाके नवालेत। स्थानक आणि विविध भागातील नाके पटकावलेल्या काही रिक्षा चालकांनी गेले काही दिवस मुसळधार पावसात प्रवाशांची परीक्षा घेण्यास सुरुवात केल्याचा अनुभव काही प्रवाशांनी कथन केलाय। पावसात प्रवाशांची खूपच अडचण होते। त्यातून सुटका मिळवण्यासाठी प्रवाशांचा तातडीने रिक्षा मिळवण्याचा प्रयत्न असतो, मात्र कधी कधी अर्धा ते पाऊण तास प्रतीक्षा करूनही रिक्षा मिळत नाही असे काही नोकरदार प्रवाशांनी सांगितले। रिक्षा चालक आणि अधिक अंतरावर भाडे शक्यतो नाकारत नाहीत, परंतु अलीकडे रिक्षा चालक त्यासाठी नकार देत असल्याने अडचण निर्माण झाली। अशा रिक्षा चालकांवर कारवाई करण्याची मागणी प्रवाशांनी केली। रिक्षा चालकांची मनमानी दिवसेंदिवस वाढत आहे। शेअर रिक्षासाठी 3 प्रवाशांची मर्यादा आहे, तरी चालक 4 ते 5 प्रवाशांना कोंबत असल्याची तक्रार काही प्रवाशांनी केली। या साऱ्या प्रकाराकडे वाहतूक पोलीस आणि प्रादेशिक परिवहन विभागाचे दुर्लक्ष होत असल्याकडे काही प्रवाशांनी लक्ष वेधले। ठाणे शहराच्या विविध भागात रिक्षा थांबे उभारण्यात आलेत। शहरातील सर्वाधिक गर्दीचे ठिकाण असलेल्या स्थानक परिसरातील रिक्षा थांबे उभारण्यात आलेले आहेत, मात्र या थांब्यावर रिक्षा उपलब्ध होत नाहीत। रिक्षा चालकांना मनजोगे भाडे मिळाले तरच ते प्रवाशांची वाहतूक करतात, अन्यथा सीएनजी नसल्याचे तसे इतर कारणे सांगून भाडे नाकारतात। काही रिक्षा चालकांना भाडे नाकारल्याचा जाब विचारल्यास ते प्रवाशांसोबत हुज्जत घालतात। यानंतर ते थांब्यावरून रिकामी रिक्षा घेऊन निघून जातात, पण प्रवाशांची वाहतूक करत नाहीत।
ठाणे स्थानकातील साठेज पुलाखाली रिक्षाचा थांबा आहे। या ठिकाणी नागरिकांना रिक्षा उपलब्ध व्हाव्यात यासाठी स्थानकात येणारी रिक्षा थांब्यावर येईल अशी व्यवस्था करण्यात आली। तरी अनेक रिक्षा चालक थांबा सोडून इतरत्र उभे राहतात। या ठिकाणी वाहतूक पोलिसही तैनात असतात। एखाद्या प्रवाशाने तक्रार केल्यावर ते संबंधित रिक्षा चालकावर दंड आकारण्याची कारवाई करतात। त्यानंतरही रिक्षा चालकाचे भाडे नाकारण्याचे प्रकार थांबत नसल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। ठाण्याच्या चंदनवाडी नुरीबाबा दर्गा रोड लगत पार्क केलेल्या 3 4-चाकी वाहनांचा एक ऑटो रिक्षावरती आणि महावितरणाच्या इलेक्ट्रिक डीपीवरती पिंपळाचे मोठे झाड पडले। या घटनेत 2 वाहनांसह महावितरणाच्या इलेक्ट्रिक डीपीचे मोठे नुकसान झाले असून या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। ही घटना आज सकाळी 7 ते 7:15 वाजण्याच्या सुमारास घडले तर तातडीने ते झाड कापून एका बाजूला करण्यात आले अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली। चंदनवाडी परिसरात मोठे पिंपळाचे झाड गाड्यांवर आणि महावितरणाच्या इलेक्ट्रिक डीपीवर पडल्याची माहिती राजेश मोरे नामक इसमाने ठाणे महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाला दिली। तातडीने घटनास्थळी वृक्ष प्राधिकरण विभागाचे कर्मचारी, महावितरणाचे कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान यांनी धाव घेतली। या घटनेत कुणालाही दुखापत झाली नसली तरी रुपेश मलबारी आणि ऋकेश पवार यांच्या 4-चाकी वाहनावरती झाड पडल्यामुळे त्या वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। ठाण्याच्या घोडबंदर परिसरातील पातलीपाडा उड्डाणपुलाजवळ कंटेनर पलटी होऊन 1 जण जखमी झाल्याची घटना घडली आहे। पूर्वेश कुमार हा कंटेनर चालक असून तो ठाण्याहून घोडबंदर मार्गे गुजरातच्या दिशेकडे चालला होता। यावेळी त्याचा कंटेनर पातलीपाडा उड्डाणपुलाजवळ येताच पूर्वेश याचा आपल्या वाहनावरील ताबा सुटल्याने सदर कंटेनर रस्त्यावर पलटी झाला। या अपघातामध्ये कंटेनर चालक पूर्वेश यजुनाथ कुमार वय वर्ष 45 हा जखमी झालाय। सदर कंटेनर पलटी झाल्यामुळे घोडबंदर मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती। वाहनांच्या लांबत लांब रांगा लागल्या होत्या। या रांगा कापूरवाडी पर्यंत पोहोचल्या होत्या। त्यामुळे कापूरवाडी परिसरात सुद्धा या अपघाताचा फटका बसला असून तिथेही वाहतूक कोंडी झाली होती। यावेळी घटनास्थळी ठाणे आपत्ती व्यवस्थापन व ट्रॅफिक पोलिसांनी एका हायड्रा क्रेनच्या साहाय्याने पलटी झालेला कंटेनर रस्त्याच्या बाजूला केल्याने वाहतूक पूर्ववत झाले। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी। ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका।